ते करतो यातच नाव पाप आहे. अंगामाना रुची यावे येतोळीने कृत्याकृती नाठावे, जो करण्याचे नावे भलतेची करी. जो भलतच आपल्या जीवनामध्ये करत राहतो त्याचंच नाव पाप आहे. म्हणून जीवनामध्ये पाप नको. अरे मला मी सांगितलं की पाप हे दुःखाला निर्माण करतं आणि पुण्य हे सुखाला निर्माण करतं. पण लगेच परिणाम होतो असं मात्र नाही. थोडं महाराज आपण पाप केलं तर लगेच त्याचा परिणाम नाही, आपण नाही केलं म्हणजे लगेच त्याचा परिणाम नाही. कारण तो पण लगेच रूप येतं का? काही टाईम जातो त्याला, नंतर त्या गोष्टी फळाला येतात. पाप केलं तर त्याचं प्रायश्चित्त मिळतंच, हो, त्याचं दुःख होतंच, कारण होतं. काहीला लवकरही मिळू शकतं. विठ्ठला कायने पाप करू नये, दक्षता घ्यावी, प्रयत्नशील राहावं, मानसिक नेहमी चांगलं चिंतन करावं. मनाच्या अंगाने देखील काही पाप निर्माण होतात, त्याला मानसिक पाप म्हटलेलं आहे. कोणाचं वाईट चिंतन करू नये, कोणाचा मनात द्वेष धारण करू नये. जो नेहमीच द्वेष धारण करतो, निंदक वृत्तीने पाहतो, त्याला भगवान कधीच सुख देत नाही. विठ्ठला नाना प्रकारचे पाप आहेत, पण त्या सगळं पापाला खतम करणारे साधन संत महात्मे आहेत. त्यांचं नाम चिंतन केलं तर त्याद्वारे आपलं सर्व काही पाप नष्ट होत असतं, सर्व काही तापही नष्ट होतात. एरवी ताप जाण्यासाठी चंद्र समर्थ आहे, पाप जाण्यासाठी गंगा समर्थ आहे आणि दारिद्र्य जाण्यासाठी कल्पतरू समर्थ आहे. पण कल्पतरूचं फक्त नावच आहे. कल्पतरू कोणी आणखी पाहायला नाही असतं तर जगातलं दारिद्र्य नष्ट झालं असतं. विठ्ठला कल्पतरू खालील फळे ती मागितली. जसं आपण चिंतन करावं, जसं आपण मागणं करावं, त्याप्रमाणे त्याची पूर्तता करणारा समर्थ वृक्ष, समर्थ झाड म्हणजे कल्पवृक्ष आहे.